भीमाशंकर अभयारण्याच्या बफर झोन मध्ये असलेल्या डिंबे धरणाच्या बॅकवॉटरला कोलतावडे या गावाच्या परिसरामध्ये अंदाजे 2 ते 3 करोड रुपयाच्या सागवानी झाडांची बेसुमार वृक्षतोड केल्याची तक्रार धनंजय कोकणे यांनी वन विभागाला केली आहे। याबाबत माहिती देताना धनंजय कोकणे गावखबरला म्हणाले, मी धनंजय कोकणे, मानद वन्यजीव रक्षक पुणे म्हणून या ठिकाणी कार्यरत आहे। मला 2-3 दिवसापूर्वी माझ्या काही मित्रांनी सांगितलं की कोलतावडे ह्या भागात मोठ्या प्रमाणावर जंगलाची कत्तल झालेली आहे, अनेक सागवानी झाडं आणि इतर झाडांची कत्तल केलेली आहे। त्याबद्दल माहिती घेतली असता तर ही झाडं कोणती परवानगी न घेता तोडलेली आहेत। म्हणून आम्ही परवा या ठिकाणी पाहायला आलो तर या ठिकाणी जवळजवळ आम्ही खालून जर पाहिलं तर जवळजवळ 1 किलोमीटरपर्यंत ही झाडाची जी डोंगराची लाईन आहे ही कट झालेली आहे। म्हणून त्याबद्दल माननीय आरेफो साहेब मला त्याबद्दल तक्रार केली। त्यानुसार सर्व काही मोबाईल स्क्वॉड आणि ते स्वतः या ठिकाणी हजर राहून त्यांनी ही झाडं मोजलेली आहेत। याच्यात विशेष म्हणजे की काही जी मालकी क्षेत्रातली झाडं आहेत आणि काही जी सरकारी क्षेत्रातली झाडं आहेत, म्हणजे डिंबे धरण परिसरामध्ये झाडं आहेत की ती सरकारी आहेत। आणि या ठिकाणी अनेकदा जमिनीची धूप होते, त्यामुळे माती वाहत असते, त्यासाठी धरणाच्या कडेला ही झाडे ही महत्त्वाची भूमिका बजावत आहे आणि या ठिकाणी जमिनीची धूप वाचवत आहेत। परंतु ज्या काही लोकांनी ही झाडं तोडलेली आहेत त्यांनी अगदी व्यावसायिकदृष्ट्या ही झाडं तोडून ही पुन्हा वाहतूक केलेली आहे आणि ही माझ्या माहितीनुसार, मला गोपनीय माहितीनुसार धाराशिव या परिसरात ही सर्व झाडं तोडून गेलेली आहेत। तर मी वन विभागाकडे अशी मागणी करतो की ज्यांनी ही झाडं तोडलेली आहेत त्या व्यक्तींना, त्याचबरोबर ज्या लोकांनी ही झाडं वाहून नेले आहेत ते गाडी मालक, ते गाडी चालक आणि ज्यांनी खरेदी केली आहेत असे पण लोक, यांच्यावर जे काही कायदेशीर आहे कारवाई ती होण्यात यावी आणि जी शासकीय झाडं तोडलेली आहे, शासकीय जागेची झाडं तोडली आहेत यानुसार या संबंधित व्यक्तीवर ज्यांनी तोडलेली आहेत आणि जे याच्यात सहभागी आहेत त्यांच्यावर गुन्हे दाखल झाले पाहिजेत अशी माझी मागणी आहे। हुतात्मा बाबूगेनू जलाशयाच्या लगत असलेल्या शासकीय वन जमिनीत तसेच खाजगी आदिवासी पेसा क्षेत्रात सुमारे 400 ते 500 सागवानी झाडांची बेकायदेशीरपणे कत्तल करण्यात आली आहे। सदर वृक्षतोड ही भीमाशंकर वन्यजीव विभागाच्या बफर झोन मध्ये येत असून यासाठी जिल्हाधिकारी, वन विभागाची तसेच ग्रामपंचायत यांची कोणतीही परवानगी घेतली नसल्याचे तपासात आढळले आहे। ही वाहतूक करणाऱ्यांवर गुन्हा दाखल कराच, सोबत वाहतूक करणारे वाहन मालक, चालक, खरेदीदार आणि बनावट प्रमाणपत्रे तयार करणाऱ्यांवरही कारवाई करा अशी मागणी तक्रारदार धनंजय कोकणे यांनी केली आहे। अगर तसे न केल्यास त्यांनी आंदोलन करण्याचा इशारा दिला आहे। याबाबत वन विभागाचे वन परिक्षेत्र अधिकारी कुणाल लिमकर म्हणाले, नमस्कार, मी कुणाल लिमकर, वन परिक्षेत्र अधिकारी गोडेगाव। श्री धनंजय कोकणे यांची तक्रार प्राप्त झाल्यानुसार जागेवर चौकशीसाठी आलो। इथं आल्यानंतर कुठल्या कुठल्या झाडांची तोड झाली ते पाहिलं। लक्षात आलं 287 झाडांची तोड झालेली आहे। त्या सगळ्या झाडांच्या थोटांची मोजमापं घेतलेली आहेत। ह्यामध्ये सागवानाची झाडं आहेत, तसेच इतर प्रजातीची पण झाडे आहेत। त्याच्यामध्ये ही जी तोड झालेली आहे ही गट नंबर 137 तसेच शेजार लागून असलेल्या गटामध्ये झाली आहे। सद्यस्थितीमध्ये ते शेतकरी जागेवरती उपलब्ध नाहीत होऊ शकलेले। हा चौकशीचा भाग असल्यामुळं पुढच्या 2 दिवसानंतर उद्या वगैरे त्यांना बोलून चौकशी पूर्ण करण्यात येईल। तसेच या प्रकरणामध्ये जंगलामधलं कोणतंही सागलाकूड तुटलेलं नाही, परंतु पाटबंधारे विभागाच्या इरिगेशन डिपार्टमेंटच्या हद्दीमध्ये काही झाडं तुटलेली आहेत, त्याचं पण नोटिंग घेतलेलं आहे आणि त्याच्यानुसार दंडात्मक कारवाई केली जाईल। तसेच वरिष्ठांच्या सूचनानुसार, मार्गदर्शक सूचनानुसार पुढील कारवाई केली जाईल। ही झाडं तोडण्यासाठी कोणती परवानगी घेतलेली नव्हती। वाहतूक झालेली आहे, झाडं तोडली आहेत, वाहतूक झालेली आहे। वाहतूक ज्यांनी केलेली आहे त्यांच्यावरही कारवाई होणार। 1927च्या कायद्याचं उल्लंघन झालेलं आहे, विनापरवाना वाहतूक झालेली आहे, त्यामुळे त्याच्यावरती पण कारवाई होणार आहे। म्हणजे माहिती मिळाली प्राथमिक दृष्ट्या नाही लक्षात आलेलं, परंतु जसा शेतकरी आहेत त्यांना आम्ही चौकशीमध्ये घेणार, त्यांच्या जबाबावरून आपल्याला लगेच लक्षात येणार आहे की कोणी तोडलेली आहेत झाडं वगैरे। सध्या तसंच लक्षात येतं, इथं आहे डिंबे धरणाचा भाग आहे, त्याचं बॅकवॉटर आहे, त्यांनी डिंबेचाच आहे ना हा भाग, आणि त्याच्यामध्ये त्या हद्दीमध्ये तुटलेली झाडं दिसतात। भारतीय वन अधिनियम 1927 जो आहे त्याच्या कलम 41 नुसार कारवाई करण्यात येईल। कारवाई दंडात्मक होणारच आहे। त्यामध्ये 1964च्या कायद्याचं ब्रीच झालेलं आहे। तोडल्यानंतर पुन्हा ती झाडं जे आहेत ते त्याच्यावरती जो माल निघालेला आहे त्याची वाहतूक पण झालेली आहे आणि ती वाहतूक जी आहे ती 1927 नुसार प्रतिबंधित आहे, परंतु ती विनापरवाना झालेली आहे, वाहतूक पास वगैरे घेतलेलं नाही। त्याच्यामुळे 1964च्या कायद्याचं ब्रीच होतं। हा भाग आता ते जर गटधारक आदिवासी समाजाचे असतील तर 1969 जुन्या झाडांची पण परवानगी घेतलेली नाही आहे।
त्यामुळे ती झाडं कधी तोडलेली आहेत आता हे त्या शेतकऱ्यांच्याच जबाबावरून आम्हाला लक्षात येईल की हे गेल्या वर्षी तोडलेत का त्याच्या गेल्या वर्षी तोडलेले आहेत आणि त्याच्यानुसार कारवाई केली जाईल. हो, आता याच्यामध्ये ती झाडं शेतकऱ्यांच्या स्वेच्छेने तोडलेली असतील, ज्यांनी तोडलेली आहेत त्यांच्यावरती दंडात्मक कारवाई केली जाणार आहे. तसंच शेतकरी त्यांच्यावरती पण दंडात्मक कारवाई होणार आहे. कारण त्याच्यावरती ते फॉरेस्टच्या अधिनियमानुसार जे हे आहेत प्रोव्हिजन्स आहेत त्याच्यानुसार कार्यवाही होणार. इरिगेशन विभागाच्या कोणत्या कर्मचारी अधिकाऱ्यांच्यावरती काही कारवाई करण्याचा संबंध नाही येते. ह्या सरकारी जमिनीवरती तोडणारा हा तिसरा थर्ड पार्टी आहे. ते त्यांनी स्वतःहून काही ऑन पेपर परमिशन दिलेलं नाही किंवा त्यांना हे प्रकरणही करायचं. त्याच अधिनियम 1927च्या कलम 41 नुसार त्यांच्यावरती कारवाई करणार आणि जी तोड झालेली आहे 1969चा कायद्याचा आणि 1964च्या कायद्याचं ब्रीच झालेलं आहे हे सरळ उघड आहे. मग त्या सर्व कायद्यांचा विचार करून त्या पार्श्वभूमीवरती निर्णय घेतला. 1927च्या कायद्यानुसार तर शिक्षा आहे आणि 64च्या कायद्यानुसार दंडात्मक कारवाई आहे. याविषयी तक्रारदार कोकणे यांनी तक्रार दाखल केल्यानंतर पुणे येथील वन विभागाचे मोबाईल स्क्वॉड कारवाईसाठी दाखल झाले होते. या बेसुमार कत्तलीतून वृक्षतोड करणाऱ्यांवर काय कारवाई होणार की अर्थकारणातून प्रकरण नेहमीप्रमाणे शांत होणार हे पाहावे लागणार आहे. आपण पाहत राहा गावखबर.